समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। दुसरी बातमी रिपीट घेते। खडाव तालुक्यातील वडूज येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी IDBI बँकेच्या CSR फंडातून शाळेत वॉटर फिल्टर, 2 स्मार्ट टीव्ही, 4 ब्लूटूथ या वस्तू भेट देण्यात आल्या। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, गटशिक्षण अधिकारी सोनाली विभूते यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी विस्तार अधिकारी चंद्रकांत सुतार, डॉक्टर महेश काटकर, अभिषेक कुमार, शाखा अधिकारी राजेंद्र बागल, राजेंद्र भोसले, नितीन खोत, जयकर खाडे, आबासाहेब जाधव, दीपक गिरी, विजय खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सोनवणे आणि गटशिक्षण अधिकारी श्रीमती विभूते यांनी IDBI बँकेच्या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलं, तर शाखा प्रमुख अभिषेक कुमार यांनी खऱ्या अर्थानं गरजवंत असणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बँकेचा उपयोग होणार असल्यानं मनस्वी समाधान व्यक्त होत असल्याचं सांगितलं। यावेळी बँकेचे सहाय्यक प्रबंधक प्रवीण कुमार, कुणाल डे, सचिन शेंडे, शरद कदम, संग्राम तळीकर, मुंजा हरणे, होळीचा गाव शाखा प्रमुख राहुल पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले। स्वागत सुनीता पवार आणि संगीता सोनवणे यांनी केले। शिवाजी खाडे यांनी आभार मानले। दरम्यान बँकेचे अधिकारी सचिन शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा नंबर 1, 2 आणि 3 मधील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। इम्पोर्टेंट होता है और ये तो सबको मिलना ही चाहिए बढ़िया, और ख़ास करके बच्चों को। तो इसीलिए हम लोगों ने यहाँ पर वाटर फिल्टर लगाया। फिर मैंने जब यहाँ पर स्टार्टिंग में जब विज़िट किया था तो देखा कि मुझे जो पर्सनली फील हुआ कि आज की डेट में जो सारी स्कूल्स यहाँ पर जो भी प्रोसेस में है, उसमें से ये जो स्कूल है ये 3 शाला क्रमांक 1, 2 और 3, इसमें कुछ एक चीज़ें जो है जितनी साउंड होनी चाहिए उतनी साउंड है नहीं फैसिलिटीज़। लेकिन फिर भी जब मेरे ख्याल से खाड़े सर मेरे साथ आए थे और उन्होंने क्लास के बच्चों को जब दिखाया मुझे, तो उन लोगों का एक्टिविटीज़ जो है वो मतलब रियली वो काबिल तारीफ़ था। उन लोगों का जो एक टेक्निकलिटीज़ जो रहती है चीज़ों में, चीज़ों को पकड़ना, चीज़ों को स्टार्टिंग में चीज़ों को देख करके और वो करना, वो जो है मतलब देखने लायक था। उन्होंने टीवी पे कुछ तो याद है मुझे एक लगाया था और सारे बच्चे जो उस पर डांस कर रहे थे, पूरा सिंक्रोनाइज होकर के गाना गा रहे थे, पोएम्स वगैरह सुना रहे थे। तो वो देखने के बाद समझ में आया कि इतने लिमिटेड रिसोर्सेज में अगर ये कर सकते हैं तो अगर और इनको रिसोर्सेज दिया जाए तो ये खास करके और अच्छा कर पाएंगे अपने फील्ड में। और ये समय होता है उनको बहुत सारी चीज़ें सीखने का और बहुत सारी चीज़ें करने का, जिससे कि उनके आगे के फ्यूचर में उनको बहुत मदद मिलेगी। तो इसीलिए हमने जो है वाटर प्यूरीफायर भी लगाया था, क्योंकि उनको एक मूलभूत सुविधा मिल सके और टेक्निकल चीज़ें जैसे टीवीज़ हो गया या ब्लूटूथ हो गया, जिससे कि उनका एक टेक्निकल उनको प्रोग्रेस मिले, ग्रोथ मिले। जो बहुत सारी चीज़ें यहाँ पे अवेलेबल नहीं, आज के डेट में सभी लोगों को पता है कि यूट्यूब वगैरह पे बहुत सारी ऐसी टेक्निकल चीज़ें रहती है जिससे कि जो अवेलेबल कराया जा सकता है बच्चों को इन सारी चीज़ों के थ्रू। और ये सारा एक्टिविटीज़ काफ़ी दिन से पेंडिंग चल रहा था, प्रोसेस में था। मार्चेंट भी अभी चालू है तो इसके लिए समय भी नहीं मिल रहा था हम लोगों को ऐसा कुछ ऑर्गेनाइज करने के लिए। फिर ऑल ऑफ सडन अभी हम लोगों को ख्याल आया पिछले सैटरडे को ही। आज जो है मैं बताना चाहूँगा कि आज हमारे सेठी साहब का जो है जन्मदिन भी है। तो हमने सोचा कि उनके जन्मदिन को थोड़ा और यादगार बनाया जाए, इससे अच्छा और क्या मौका होगा। तो इसीलिए आज ही हम लोगों ने ये सारी चीज़ें जो है प्रोसेस में लाया और आज जो है ये इवेंट जो ऑर्गेनाइज कर दिया। तो थैंक यू सो मच, और आशा है कि आगे आने वाले समय में इन सारी चीज़ों का अच्छा से यूज़ होगा, जिससे कि हमें और भी अच्छा ग्रोथ देखने की मिलेगा इनसे। इथं येऊन असं एखादं शाळेमध्ये ज्या गरजा आहेत आणि त्या गरजा देण्याचं तुम्ही इथं स्वतः नियोजन केलेलं आहे। कारण आम्ही शिक्षकांनी मागितले की तेवढी 1, 2, 3 गरजा सांगितल्या जातात आणि त्यातली एकच गरज पूर्ण केली जाते। मग तुम्ही आरो सिस्टीम पण बसवलेली आहे, त्याचबरोबर इथे येऊन वर्ग बघितले, मुलांची गुणवत्ता पण बघितली आणि तुम्हाला असं वाटलेलं आहे की आपण या ठिकाणी आणखी स्मार्ट टीव्ही द्यावा की जेणेकरून विद्यार्थ्यांची आणखी प्रगती होईल, आणि साऊंड सिस्टीम पण द्यावा की जेणेकरून विद्यार्थ्यांनी हे माईक फार सुंदर आहेत आणि असे माईक इथं म्हणजे शाळेमध्ये कोणत्याच नाहीत। आमच्या जिल्हा परिषद शाळेला कुठंच असे माईक मिळालेले नाहीत। साधे माईक असतात तसले माईक सगळ्या शाळांमध्ये आहेत। काही ठिकाणी दिलेली आहे सिस्टीम, पण माईक मात्र साधे आहेत। पण तुमचं माईक सिस्टीम सुद्धा खूप सुंदर आहे, दर्जेदार आहे आणि तुम्ही सगळं या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। आणि मी निश्चित सांगेन की जिल्हा परिषद शाळा वडूज नंबर 1, 2, 3 ची शाळेची गुणवत्ता याच्यापेक्षा अधिक सुधारण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा सर्व शिक्षक
प्रयत्न करतील आणि त्या माध्यमातून सर्व गुणवत्ताही सुधारेल आणि तुम्हाला पुढच्या वेळेला तुम्हाला अजून या ठिकाणी गुणवत्ता जास्त झालेली पाहून अजून तुम्ही पुढच्या वर्षी आमच्या शाळेला सहकार्य करावे अशी तुम्हाला विनंती करतो. वरून एक मोठं दान दिलेलं आहे असे IDBI बँकेचे मॅनेजर व्यवस्थापक अविनाश कुमार सर खूप एक चांगली महत्त्वपूर्ण गिफ्ट उपयोगाला येणारी देण्यात आलेली आहे. बक्षिसाचं मूल्य कधी नसतं मित्रांनो, परंतु ह्या बक्षिसाचं मूल्य त्याहीपेक्षा जास्त आहे. बक्षीस जसं एक शाळेत मिळालेलं एक पेन असो किंवा एक रजिस्टर असो हे एक पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देणारी असते किंवा एक उमेद द्विगुणित करणारी असते, जिद्द निर्माण करणारी असते. त्याही पुढे जाऊन आज आपल्याला IDBI बँकेने खूप महत्त्वपूर्ण उपयोगी पडणारं त्याची उपयुक्तता जाणून तुमची गरज जाणून या ठिकाणी एक जे वॉटर फिल्टर म्हणजे RO आणि जे काय डिजिटल इक्विपमेंट दिलेले आहेत हे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. या ठिकाणी IDBI बँक एक राष्ट्रीय बँक आणि या बँकेच्या माध्यमातून बँकेची ज्या प्रकारे प्रगती होत असते, उन्नती होत असते, परंतु हे होत असताना आपण समाजाचं पण एक घटक आहोत. आपण एक समाजाचं देणं लागतो. या भूमिकेतून बँकेच्या माध्यमातून सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य किंवा इतर काही उपक्रम राबवले जातात आणि त्यामध्ये या बँकेच्या माध्यमातून या जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या ज्या शाळा आहेत या शाळांना भरघोस अशा प्रकारचं साहित्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये या तिन्ही शाळांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी ROची सिस्टीम साहेब बसवून दिलेली आहे. वॉटर फिल्टर ROची फार मोठी सिस्टीम या ठिकाणी बसवलेली आहे. गेले 15-20 दिवसापूर्वी त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी साधारणतः 1.5-2 लाख रुपयेपर्यंतचं इलेक्ट्रिक साहित्य ज्याच्यामध्ये 43-46 इंची आत्ताच्या ह्याच्यानुसार ज्या TV लागतात आपल्याला स्मार्ट TV त्या स्मार्ट TV देण्यात आलेल्या आहेत. आणि हा जो साऊंड आहे आमच्याकडे पण साऊंड आहे साहेब, पण तो वाजत नाही सध्या, माईक त्याचा बंद झाला. म्हणजे असे जिल्हा परिषदेच्या शाळांचे मला ते तुमच्याविषयी काय गोष्टी सांगायच्या आहेत की वडूच्या शाळेची. तर तो साऊंड या ठिकाणी 4 साऊंड आपल्याला या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याकडं हे जे बँकेचं जे साहित्य दिलेलं आहे त्या साहित्याच्या उद्घाटनासाठी आपण सर्वजण मान्यवर. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.